नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतोय। राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे आणि या पूर्व परीक्षेमध्ये तुमचा स्कोर कमी येतोय। मग सर आता काय करायचंय? पूर्व परीक्षेमधून मला खूप अपेक्षा होत्या, कारण मेन्स दिलेली असल्याच्या नंतर पहिली मेन्स होती आणि मी सहज क्लिअर झालो असतो, पोस्ट मिळवली असते। पण आता पूर्व परीक्षेचा स्कोर जो आहे तो कमी येतोय। मी पूर्व परीक्षा पास होऊ शकत नाही। जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तिथपर्यंत माझा स्कोर जात नाही। तर नेमकं करायचं काय? तर या व्हिडिओमध्ये यासाठी सविस्तर माहिती जी आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। यामुळे निश्चिंत राहा, अभ्यास चालू ठेवा। कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नेमकं स्ट्रॅटेजी काय ठेवायची, या सर्व गोष्टींचा आढावा आपण ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर पाहूयात, एमपीएससी पूर्व परीक्षा पास होत नाही सर, पुढे काय करावं? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। एमपीएससी परीक्षा पास न होणं, राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होत नाही, स्कोर कमी आलाय, एक्सपेक्टेड कट ऑफ पर्यंत जात नाही, हे माझं फेल्युअर आहे का? मी इथं फेल झालोय का? तर नाही। राज्यसेवा एमपीएससीने तुम्हाला फीडबॅक दिलाय, लक्षात घ्या। इट इज नॉट अ फेल्युअर, इट्स युअर फीडबॅक। आपण फर्स्ट बघूयात कशा पद्धतीने फीडबॅक आहे। प्रिलिम्स क्वालिफाय झालं नाही म्हणजेच अपयश नाही। एमपीएससी कडून मिळालेलं तुम्हाला ऑनेस्ट आन्सर आहे, तुम्ही कुठेतरी कमी पडलाय, किंवा जे नवीन पॅटर्न आपण म्हणू शकतो की जे फॅक्च्युअल प्रश्न जास्त प्रमाणात मध्ये आलेले आहेत त्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडलाय। ओके, कुठे कमी आहे, काय सुधारायचं आणि पुढच्या अटेम्प्ट मध्ये कसं याला क्रॅक करायचं, कसं फोडायचं, हे आपल्या हातामध्ये आहे आणि हेच आपण येत्या 6 महिन्यामध्ये करून दाखवायचं आहे। त्यामुळे निश्चिंत राहा, पुढची परीक्षा लवकरच आहे। यामध्ये आपण म्हणू शकतो की 2026 ची राज्यसेवा जी आहे आणि मेन्स एक्झाम हेच खरं तुमचं टार्गेट राहणार आहे। त्यामुळे खचून न जाता यामध्ये अनेक मोठे 2026 मध्ये ज्या एक्झाम येणार आहेत, राज्यसेवा तर टार्गेट आहेच, यासोबत कंबाईन आहे, ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे आणि याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या प्रत्येकाच्या राज्यसेवाची तर पूर्व झालेली आहे, पण आता ज्यांनी मेन्स देणार आहे त्यांच्या प्रत्येकाला दोन एक्झामला सामोरे जावं लागणार आहे। टोटल 6 ते 7 मोठ्या एक्झाम येणाऱ्या 2026 मध्ये येणार आहेत। म्हणजे 2026 हे तुझं वर्ष होऊ शकतं, हे लक्षात ठेव। लक्षात घ्या, 2026 हे खूप महत्त्वाचं इयर आहे आपल्यासाठी। त्यामुळे याच्यामध्ये राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, पीएसआय, एएसआय, एएसओ, एसटीआय म्हणजेच ग्रुप बी च्या पोस्ट असतील, ग्रुप सी च्या पोस्ट आहेत, फॉरेस्ट सर्व्हिस आहे, या प्रत्येकी जर पाहिलं तर 2 एक्झाम होणार आहे। 2025 च्या पुढे गेलेल्या एक्झाम आणि 2026 च्या एक्झाम, या टोटल जवळपास 6 एक्झामिनेशन्स जे आहेत त्या 2026 मध्ये होणार आहेत। यामुळे आजपासून जमवलेला अभ्यास थेट 2026 च्या सिलेक्शनसाठी आपल्याला कामाला येणार आहे, हे लक्षात ठेवा। सिलेक्शन देणार आहे। स्वतःचा ऑनेस्ट रिव्ह्यू घ्या। जी आपण आता राज्यसेवा प्रिलिम दिलेली आहे, जी क्वालिफाय होत नाही, त्याच्यामध्ये स्वतःला प्रश्न विचारा की सर मी पीवायक्यू, स्वतःला विचारा की मी पीवायक्यू किती वेळा सोडवले होते परीक्षेच्या अगोदर, एमसीक्यू रोज सोडवले होते का, यासोबतच स्टँडर्ड बुक्स वाचल्या पण याचं रिव्हिजन किती वेळा केलं मी, यासोबतच नोट्स तयार केलेत का, राईट, मी नोट्स लिहिलेल्या आहेत का, नोट्स तयार केलेल्या आहेत का, वीक सब्जेक्ट कोणते आहेत त्याच्यावर मी फोकस केलंय का, ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय काय, मॉक टेस्ट दिलेल्या आहेत पण त्याचं ॲनालिसिस मी केलंय का, राईट, मॉक टेस्ट तर दिल्यात पण त्याचं ॲनालिसिस सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, हे केलंय का। अगदी प्रामाणिकपणे स्वतःला बसून हे प्रश्न विचारा, याचं उत्तर मिळवा। याच्यामध्ये जिथे जिथे कमी असेल तिथे सुधारण्याचा प्रयत्न करा। पश्चाताप करून घेऊ नका की मी ह्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून, मला याच्यामध्ये काय इम्प्रूव्ह करायचं आहे स्वतःला विचारा आणि त्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करा। पुढचे जे 6 महिने आहेत ते आपल्याला फक्त या सुधारणा इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला वाचायला हवेत, राईट। पुढचं वर्ष सुधारण्यासाठी ह्या इम्प्रूव्हमेंट सुधारायच्या आहेत। ॲनालिसिस केलं नसेल तर तुमचा पुढचा सुद्धा अटेम्प्ट जो आहे तो ह्या अटेम्प्ट सारखाच होणार आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे ॲनालिसिस खूप महत्त्वपूर्ण आहे।
संपूर्णपणे या परीक्षेचं अनालिसिस करा आणि पुढच्या परीक्षेला सामोरे जा. पुढील वर्षासाठी स्पष्ट रोडमॅप ठरवा. काय असेल की 2026 मध्ये एक्झाम आपल्याला फोडायची, क्रॅक करायची असेल तर प्लॅन निश्चित करा. प्रिडिक्टेबल आणि कन्सिस्टंट प्लॅन आपण मिळवा आणि याच्यावरती वर्क करा. राईट, म्हणजे कुठले कुठले माझे वीक सब्जेक्ट होते त्याच्यावरती फोकस करा. मी PYQ सोडवले आहेत का, मी MCQ सोडवले आहेत का, मी यांची पेपरची प्रॅक्टिस केली का, पेपर अनालिसिस मी केलेला आहे का, याच्यावरती फोकस करा. आणि या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या कन्सिस्टंट हव्यात, सातत्याने डेली बेसिसवरती ह्या गोष्टी करायला हव्यात. तर तुमचा पुढील वर्षासाठी स्पष्ट रोडमॅप तुम्हाला तुमच्या पुढे दिसेल. तुमचा पेपर जो आहे तो क्लिअर होईल. लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्त्वाचे आणखीन सब्जेक्ट आहेत. आपण बघू शकतो की स्टँडर्ड बुक जे जे आहेत ते घ्या. तुम्हाला सर्व जणांना माहिती आहेत कुठले कुठले पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आहे. राईट, त्याचप्रमाणे इकॉनॉमीसाठी आपण कोळंबे सरांचा यूज करतो किंवा देसले सरांचा आहे. यासोबत बरेच जण रमेश सिंग सुद्धा वाचतायत. ओके, नवीन नवीन काही स्कीम गव्हर्नमेंटच्या आहेत त्या सुद्धा आपल्याला ॲडिशनली करायच्या आहेत. बजेट बघायचं आहे. राईट, इकॉनॉमिक सर्वे येतो त्याच्यामधून 1-2 प्रश्न पाहायचे आहेत. इकॉनॉमिकच्या ज्या नवीन कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. अशाच पद्धतीने प्रत्येक विषयाचा, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, एन्व्हायरमेंट असेल, या प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला आपला सोर्स जो आहे, तुम्हाला सर्वांना सोर्सेस माहिती आहेत, नसेल तर स्पेशल माझा एक व्हिडिओ आहे सोर्सेस संदर्भामध्ये, तो तुम्ही पाहू शकता. ते सोर्सेस जे आहेत ते तुम्हाला लॉक करून ठेवायचे आणि त्याचप्रमाणे अभ्यास करायचा आहे. एका विषयासाठी अनेक सोर्सेस बघायचे नाही, जास्तीत जास्त 1 किंवा 2, जास्तीत जास्त 2 सोर्सेस तुम्ही पाहू शकता. आणि प्रश्न सुद्धा तिथूनच येतात. करंट अफेअरवरती आपल्याला लक्ष द्यायचे आहेत. ओके, करंटला सुद्धा इथे निग्लेक्ट करायचं नाही. करंटसाठी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर काय वाचू. एक तर सर्वात महत्त्वाचं आहे लोकसत्ता न्यूजपेपर तुम्ही वाचला पाहिजे आणि यासोबतच परिक्रमा हे मॅगझिन सुद्धा वाचलं पाहिजे. याचप्रमाणे करंटसाठी वेगवेगळे जे बुक येतात ते सुद्धा तुम्ही रेफर केले पाहिजेत. राईट, ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टेप फर्स्ट जी आपली आहे ती स्टँडर्ड बुक आपण लॉक केलेली आहेत. आता स्टेप सेकंड काय करायची. सगळ्यात महत्त्वाचं फाउंडेशन ऑफ द राज्यसेवा प्रिलिम काय आहे, तर NCERT स्टेट बोर्ड हे याचा बेस आहे. आणि हे तुम्हाला जर पक्क आलं तर तुमचे सहज काही सोपे प्रश्न असेल किंवा कुठे प्रश्न तुमचे सिली मिस्टेकने चुकले असतील किंवा काही प्रश्न आलेच नसतील, असे प्रश्न ज्या बेसिक अंडरस्टँडिंगमुळे चांगल्या प्रकारे सुटू शकतात. लक्षात घ्या. ओके, NCERT प्लस कन्सेप्ट बिल्डिंग हा डेली 1 तास जर केलं तुम्ही तर नक्कीच तुम्हाला NCERT समजली तर काही प्रश्न सुटू शकतात, बेसिक अंडरस्टँडिंगने किंवा समजू शकत नाहीत. त्यामुळे हे मस्ट आहे NCERT आणि कन्सेप्ट बिल्डिंग करणं. ओके, रोज 1 तास 2026च्या अटेम्प्टसाठी NCERT मस्ट रीड करा प्रत्येक सब्जेक्ट वाईज. आणि ह्या तुम्हाला रीड केल्याच पाहिजे. यासोबतच स्टेट बुक सुद्धा काही महत्त्वाचे आहेत, सगळेच वाचायची गरज नाही. काही महत्त्वाचे स्टेट बोर्ड आहेत ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. यासोबतच स्टेप नंबर 3 आहे MCQ सिलेक्शन. डेली 50 ते 75 MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. सर MCQ कसे सोडवायचे. तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केलाय, जे चॅप्टर वाचलाय त्या चॅप्टरचे MCQ घ्या, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इथे तुम्हाला कळेल जो तुम्ही अभ्यास केलाय तो तुम्हाला समजला आहे का नाही. राईट, याच्यामुळे पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, हिस्ट्री रोज एका कुठल्याही विषयाचे त्या टॉपिक वाईज 50 ते 75 MCQ मिनिमम सोडवण्याचा प्रयत्न आजपासून करायचा आहे प्रत्येकाला. आपल्याला जेवढं जास्त सराव तेवढं प्रिलिम सोपं आहे. ओके, आणि MCQ म्हणजेच सक्सेस असं आपण म्हणू शकतो. जेवढे जास्त MCQ सोडवलं आपण तेवढी MCQची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला टार्गेटेड जे MCQ आहेत, बऱ्याच वेळेला काही MCQ जे आहे अवघड जातात, काही थोडे ट्रिकने सोडावे लागतात. मग हे कसे येतात तर हे फक्त MCQ प्रॅक्टिसनी ह्या आपल्याला गोष्टी येतात. आता याच्यानंतर स्टेप 4 काय आहे तर PYQ जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे MPSCचा पेपर कसा असतो, MPSC कशा प्रकारे पेपर काढते हे आपल्याला इथे शिकायचं आहे. कुठे, या PYQ अनालिसिस मधून. मग ह्याच्यामध्ये आपण 10 वर्षाचे PYQ वीकेंडला आपण सोडू शकतो.
सॅटर्डे, संडे. ओके, ह्या दिवशी तुम्ही PYQ सोडू शकता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहू शकता प्रत्येक वर्षाचं. म्हणजे जर पॉलिटीचा पेपर जर पाहिला असेल तर प्रत्येक किंवा रोज असंही करू शकता, रोज एका विषयाचे. समजा 2016-17 पासून चालू केले, 19 पासून चालू केले PYQ. 19 मध्ये पॉलिटीचे एक दिवस, दुसऱ्या दिवशी जिओग्राफीची, किंवा दुसऱ्या दिवशी पॉलिटीचे 2020चे, 21चे परत तिसऱ्या दिवशी, असं सब्जेक्ट वाईज किंवा रोज अल्टरनेट सब्जेक्ट. ओके, PYQ पाहू शकता. कारण PYQs हेच तुम्हाला परीक्षा पास करून देणार आहेत. त्याच प्रकारचे राज्यसेवेमध्ये प्रश्न येणार आहेत. यासोबतच आपण बघू शकतो की यामुळे काय होतं, जे MPSCचं लॉजिक आहे, कशा प्रकारे MPSC विचार करते, कशा प्रकारे लॉजिक लावते प्रश्नाच्या मागे, सोपा प्रश्न कसा ट्रिकी करून टाकते. किंवा एखादा सोपा प्रश्न दिला असतो, आपण विनाकारण अवघडमध्ये जातो, तो प्रश्न सहज सुटणारा असतो. ह्या ज्या लॉजिक आहेत हे कधी डेव्हलप होतं? हे डेव्हलप होतं जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करू तेव्हा. यामुळे PYQ समजतो आपल्याला. त्या PYQ तो पेपरच्या अनुषंगाने कट ऑफ कसा लागलाय, PYQ अवघड आले किंवा क्वेश्चन अवघड आले तर कट ऑफ काय होईल, ऑब्वियस कमी येईल. जर प्रश्न सोपे आले तर कट ऑफ वाढेल. हे जे गणित आहे आपल्याला नेमकं कसं करायचं, किती प्रश्न सोडवायचे, हे आपल्याला इथे कळतं. ओके, रिपीट होणारे टॉपिक समजतात. जेव्हा आपण PYQ सोडू, जेव्हा आपल्याला कळतं की फंडामेंटल राईट मधून ह्या गोष्टींवरती प्रश्न रिपीट होतात. आर्टिकल 32 नेहमी विचारलं जातं, आर्टिकल 19 नेहमी विचारलं जातं. ओके, हे काही महत्वाचे कलम आहेत, हे विचारले जातात, हे रिपीट होतात. हे कुठून कळतं? PYQ मधूनच कळतं. यासोबत पुढची स्टेप आहे आपण वीकली मंथली शेड्यूल. महत्वाचं आहे. वीकली टार्गेट डिसाईड करा, डिलीट करा, वीकली करा आणि मंथली टार्गेट करा किंवा क्वार्टरली करा किंवा 15 दिवसांचं आणि मंथ असं टार्गेट करा. 3-4 टप्प्यामध्ये टार्गेट विभागा. ओके, याने काय होतं, रोज तुम्ही 1 ते 2 सब्जेक्ट, मिनिमम 2 सब्जेक्ट घ्या. 1 तर नकाच घेऊ, मिनिमम 2 ते 3 सब्जेक्ट डेली तुम्ही घेऊ शकता. मी म्हणेल इथं 3 लिहिले आहेत, पण 2 सब्जेक्टची रिव्हिजन तुम्ही करू शकता. किंवा वीकली जरी बघितलं तर तुम्ही 2 ते 3 सब्जेक्ट घेऊ शकता वीकली सुद्धा. राईट, म्हणजे 2 अल्टरनेट आपण काय करायचे, 2 सब्जेक्ट जे आहेत ते डेली 7 दिवसांसाठी 2 सब्जेक्ट घ्यायचे. आणि यासोबतच एक सब्जेक्ट कुठला सोपा जो सब्जेक्ट आहे याच्यासोबत घ्यायचा. म्हणजे वीकली जे आहे ते 3 सब्जेक्टची आपली रिव्हिजन होईल. त्याचा वीकली आढावा घ्यायचा. 15 दिवसाला परत त्याचा आढावा घ्यायचा, आपण काय केलेलं होतं. 1 महिन्याला परत त्याचा आढावा घ्यायचा. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. 1 मिनिट टेस्ट द्या, 300 प्लस MCQ हे वीकली झालेच पाहिजे. अशा प्रकारचं वीकली टार्गेट ठेवा. तुमच्याप्रमाणे हे टार्गेट सेट करा. राईट, मंथली टार्गेट सुद्धा एक फुल लेंथ प्रिलिम टेस्ट. मी म्हणेल की 1 पेक्षा जास्त, मंथली तर 3 झाल्या पाहिजेत, 1च लिहिले मी. ओके, 3 फुल लेंथ मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. सर्व नोट्सचे रिव्हिजन झालं पाहिजे. आणि हे तुम्ही कन्सिस्टंटली हार्डवर्क केल्याच्या नंतरच शक्य आहे. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी इज द की असं म्हणू शकतो आपण. सातत्याने या सर्व गोष्टी होतात. थोडीशी मेहनत करा. 2026 मध्ये पोस्ट मिळून जर बाहेर पडायचं असेल तर ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत, हे लक्षात ठेवा. यासोबतच स्टेप 6 मध्ये आपण बघू शकतो की मेन्सची तयारी आत्तापासूनच आपल्याला सुरू करायची. कधी? आत्तापासून. 2026 मध्ये प्रिलिम क्लिअर केली तर मेन्स आपल्याला देता येणार आहे. लक्षात घ्या, 31 मेला प्रिलिम आहे पुढच्या वर्षी 2026ची. आणि ही जर प्रिलिम क्रॅक केली तर पुढची मेन्स देता येणार आहे. प्रिलिम जर क्रॅक नाही केली तर परत आपण गटांगळ्या खात प्रिलिमला बसणार आहोत. ओके, याच्यामुळे आत्तापासूनच मॅनेजमेंट करा. GS फर्स्ट असेल, GS सेकंड, GS थर्ड याच्या नोट्स, मायक्रो नोट्स बनवायला तयार करा. कशा नोट्स बनवायच्यात मागे मी सांगितलेले आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. क्लासरूम लेक्चरमध्ये सुद्धा मी बऱ्याच अकॅडमीमध्ये घेतो की माझी स्वतःच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे मी. राईट, कशा पद्धतीने नोट्स तयार करायचे. एसे रायटिंग वीकली, मी म्हणेल वीकली 1 एसे लिहायलाच पाहिजे. 1 लिहा, वीकली 1 एसे लिहा. आत्तासाठी 1 एसे वीकली लिहायलाच पाहिजे. हळूहळू एसे सुद्धा वाढवायला पाहिजे, पण वीकली 1 सफिशियंट आहे. करंट अफेअर नोट रेग्युलर अपडेट करा. करंट अफेअर शेवटच्या 8 दिवसामध्ये होत नसतं, ते आत्तापासूनच करावं लागतं. ओके, पुढील अटेम्प्ट मध्ये मेन्ससाठी धडपड करायची नाही. आता मेन्सचा बेस तयार करून ठेवायचा. मेन्सला आपल्याला 4 महिने मिळणार आहेत. त्याच्यामध्ये एकदा बेस झाला, एकदा ऑप्शनल पेपर झाला, एकदा इथिक्सचा बेस आला, एकदा GS 3 मधील काही टॉपिक्स आहेत, सब्जेक्ट आहे त्याचा बेस आला, पॉलिटिक्सचा बेस आल्याच्या नंतर आपण त्याच्यावर बिल्ड मेन्समध्ये करू शकतो. आन्सर रायटिंग वगैरे, किंवा आत्तापासून सुद्धा आन्सर रायटिंग हळूहळू करू शकतो.
ओके, ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायची ते सुद्धा मी इथे पुढे लवकरच तो सुद्धा व्हिडिओ तुमच्या पुढे येणार आहे. याच्यासोबतच स्टेप 7 काय आहे तर लक्षात घ्या, डेली न्यूज जे आहे ते वाचायचे आहेत आपल्याला. ओके, डेली 30 मिनिट्स काय करायचं, करंट अफेअर आपल्याला करायचे आहेत. न्यूजपेपर, मंथली मॅगझिन, क्लास नोट्स आपल्याला करायचे आहेत. त्याच्यासोबतच स्क्रोलिंग, मोबाईल स्क्रोलिंग टाळायचे आहे. मोबाईल 6 महिने बाजूला ठेवा. फोकस्ड रीडिंग करायचे आहे. राईट. त्याच्यासोबत स्टेप 8 मध्ये आपल्याला वीक सब्जेक्टवरती फोकस करायचा आहे आणि त्याच्यावरती सर्जिकल स्ट्राईक करायचे आहे. जे वीक सब्जेक्ट आहेत ते आलेच पाहिजेत अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. पॉलिटी स्ट्रॉंग आहे पण इकॉनॉमी वीक आहे, जिओग्राफी स्ट्रॉंग आहे पण हिस्ट्री वीक आहे, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. पण हे सगळे प्रश्न आपल्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे त्या विषयाच्या खोलीमध्ये जाऊन बेसिक NCERT स्टेट बोर्ड वाचून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. याच्यासोबतच 1 महिना फुल वीक सब्जेक्ट करेक्शन करायचं आहे. अगोदर जे वीक सब्जेक्ट आहे ते अगोदर घ्या, त्याच्यावरती फोकस करा आणि वीकला काय करा, सिंपल बनवा. राईट. लक्षात येतं नेमकं काय करायचंय. यासोबतच आपल्याला मॉक म्हणजे रिअल एक्झाम, मॉक टेस्ट द्यायचे आहेत. मी सांगितलेलं आहे महिन्यामध्ये मिनिमम 3 मॉक टेस्ट झाल्याच पाहिजे तुमच्या. त्याच्यामुळे एक्झाम हॉलची भीती जाते. मॉक टेस्ट मधून हे तुम्हाला करेज येतं किंवा बरेच अकॅडमी असतील किंवा कुठे ऑनलाईनचा मॉक टेस्ट घेत असतील त्या सुद्धा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे तुम्हाला एक करेज येतं, एक क्लासरूमची फिलिंग सुद्धा भेटते. मंथली 1 टेस्ट ही सुरुवात आहे. मी म्हणाल 2 ते 3 मंथली टेस्ट द्या. याच्यासोबत फेब्रुवारी मार्च 2026 दर आठवड्याला टेस्ट तुम्ही दिलीच पाहिजे. ओके. स्टेप 10 काय सांगेल, तुमचा लक्ष 100 मार्क्स. इथे 100 मार्क्स कट ऑफ नाही आहे. कट ऑफ जे लागेल आत्ताचं एक्सपेक्टेड कट ऑफ मी सांगितलेलं आहे, इथं जवळपास 120 प्लस मार्क्स जे आहे. ओके, ह्याच्या प्लस तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे. 120 प्लस मार्क तुम्हाला पडायला पाहिजेत जर प्रिलिम क्वालिफाय व्हायची असेल तर. आता डिपेंड आहे त्या वर्षीचा पेपर कसा येईल. सोपा आला तर कट ऑफ हाय जाईल, अवघड आला तर याच्यापेक्षा कमी येऊ शकतो. पण एक 120 ते 125 मार्काचं टार्गेट आपण सेट करून चालायचं. राईट. याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे जे तुमचं वर्ष आहे 2026 तुमचं वर्ष ओके बनवू शकतं. कधी बनवू शकतं तुम्ही, याच्यामध्ये क्वालिफाय सहज होऊ शकता. कधी होऊ शकता, जेव्हा तुमचा बेस मजबूत असेल. NCERT, स्टेट बोर्ड, इकॉनॉमिकचे कन्सेप्ट, पॉलिटिचे कन्सेप्ट हे जर क्लिअर असतील तर तुमचा सहज तिथे बेस बनू शकतो. ओके. बेस मजबूत असेल, तुम्हाला या अगोदर तुम्ही अनुभव आहे, एक्झाम दिलेली आहे, तुम्हाला अनुभव आलेलाच आहे. राईट. इथून सुद्धा काय होऊ शकतं, तुम्ही ही एक्झाम सहज क्लिअर करू शकता. चुका माहिती आहेत काय झाले ह्या परीक्षेमध्ये, ह्या एक्झाम मध्ये काय चुका केल्यात ते सुधारून आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललोय. या स्टेपनी गेलं तर नक्कीच आपण एक्झाम क्लिअर होणार आहेत. कॉन्फिडन्स परत येणार आहे. स्टडी सगळं आपलं अगोदर नोट्स तयार आहेत, अगोदरच आपण एक्झाम दिलेली आहे, आपल्याला पॅटर्न माहिती आहे, आपल्याला PYQ माहिती आहे, आपण MCQ सोडवलेत, आपण वीक सब्जेक्टला सर्जिकल स्ट्राईक करून त्याला स्ट्रॉंग बनवलंय. आपण पहिल्या वर्षाचं सगळं अनालिसिस केलंय. एक्झाम कशा प्रकारची होती आपल्याला कळतंय, रिपीट प्रश्न कसे येतात ते कळतंय. या सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला आलाय आता. या गोष्टी केल्याच्या नंतर, या 10 स्टेप केल्याच्या नंतर या सर्व गोष्टी आपल्याला कळाल्यात. सोबत कन्सिस्टन्सी, शिस्त, सातत्य हे महत्वाचं आहे. या गोष्टी केल्यात तर नक्कीच यश 2026 ची जी एक्झाम आहे तुम्ही सहज क्रॅक करू शकणार आहात. 26 मध्ये राज्यसेवाची एक्झाम होणारच आहे. यासोबत कंबाईन होणार आहे. कंबाईन ग्रुप B असेल, कंबाईन ग्रुप C असेल, वनसेवा असेल. राईट. ह्या वेगवेगळ्या एक्झाम तुम्ही देऊ शकणार आहात. त्याच्यामुळे चान्स खूप मोठा आहे. अपडाऊन्स हा MPSCचा भागच आहे. कन्सिस्टन्सी हा MPSCचा राजा आहे असं म्हटलेलं आहे मी. तुम्ही सोडून दिला तर सगळं संपेल. तुम्ही जर चालू ठेवलं तर नक्कीच तुम्ही 2026 ची पोस्ट जी आहे ती तुम्ही काढू शकाल, तुम्ही क्रॅक करू शकाल. लक्षात घ्या मी काय बोललेलो आहे ते खूप महत्वाचं आहे. ओके. यामुळे या ज्या 10 स्टेप सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती फोकस करा. तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना 2026 ची एक्झाम क्रॅक करायची आहे त्यासाठी ह्या सर्व 10 स्टेप महत्त्वपूर्ण आहेत. याला जर फॉलो केलं तर मी गॅरंटी तुम्हाला देतो की तुम्ही पुढची एक्झाम पास व्हाल. हा व्हिडिओ फक्त पाहून जर सोडून दिला आणि त्याचप्रमाणे अभ्यास केला तर त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. राईट. त्याच्यामुळे तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. अभ्यास करा, या 10 स्टेप फॉलो करा, कुठे चुका झाल्यात त्या ओळखा,
व्ही अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यूट्यूबवरती. व्ही अकॅडमी ॲप्लिकेशन तुमच्या फोनवरती डाउनलोड नसेल तर व्ही अकॅडमी ॲप्लिकेशन तुमच्या फोनवरती डाउनलोड करा. व्ही अकॅडमीला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक बटन दाबा. धन्यवाद. आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या या नवीन सेशनमध्ये. परत एकदा थँक्यू. धन्यवाद.